बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर 6 आणि 11 नोव्हेंबरला 2 टप्प्यांमध्ये मतदान तर 14 नोव्हेंबरला निकाल। केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेत घोषणा। महाराष्ट्रातही कोल्ड्रिप सिरपच्या विक्री, उत्पादन आणि वितरणावर बंदी। मेडिकलमध्ये सिरप असल्यास माहिती देण्याच्या अन्न औषध प्रशासन विभागाच्या सूचना। राज्य सरकारकडून टोल फ्री नंबर जारी। कफ सिरपमुळे मध्य प्रदेशमधील 6 मुलांचा नागपुरात मृत्यू। मुलांना औषध लिहून देणाऱ्या डॉक्टरला अटक। मध्य प्रदेश सरकारकडून चौकशीसाठी एसआयटी गठीत। प्रांजल खेवलकर प्रकरणामध्ये पुणे पोलिसांकडून रोहिणी खडसेंची 1.5 तास चौकशी। खेवलकरांकडून कधी अंमली पदार्थांचं सेवन नाही, रोहिणी खडसेंचा जबाब। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 द्या आणि कर्जमाफी करा, उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी। 8 तारखेच्या मुंबई दौऱ्यात थातुरमातुर घोषणा करून जाऊ नका, ठाकरेंची टीका। सरन्यायाधीश भूषण गवईंजवळ येऊन वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न। सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वेळीच वकिलाला रोखलं। गवईंनी कारवाई न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पोलिसांनी वकिलाला सोडलं। बार कौन्सिलकडून लायसनही रद्द। अजित पवार यांच्याविषयी मोठं षडयंत्र सुरू। भुजबळ आणि परळीच्या गँगकडून पवारांचं कुटुंब संपवण्याचा घाट, जरांगेंचा आरोप। तर परळीच्या टोळीला वडेट्टीवार नावाचा नवा भिडू भेटलाय, जरांगेंची टीका।